बिग बॉस मराठीचा 5वा सीझन आता सुरू आहे. या सीझनमध्ये दिग्गज कलाकारांसह अनेक इन्फ्लुएन्सर सुद्धा दिसतात. बिग बॉस मराठीच्या घरात मजा मस्तीसह भांडण, वाद आणि गॉसिप होताना सुद्धा दिसते. कोणी हसताना दिसतंय तर कोणी रडताना. सर्वांची लाडकी कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर नुकतीच एका एपिसोडमध्ये घरात रडताना दिसली. तिला भांडी घासायचा ट्रॉमा आहे असं सांगताना तिला रडू कोसळलं. तिला लहानपणापासूनच भांडी घासायचा ट्रॉमा आहे असं तिने सांगितलं. म्हणजेच भांडी घासायचा ट्रॉमा देखील असतो. पण भांडी घासण्याव्यतिरिक्त आणखी कोणते ट्रॉमा असतात आणि ट्रॉमा म्हणजे काय हे समजून घेऊयात. एखाद्या चिंताजनक स्थितीतून जात असताना आपल्या ज्या प्रतिक्रिया म्हणजे आपण जो रिप्लाय देतो त्याला ट्रॉमा असं म्हणतात. ही स्थिती दीर्घकाळ असल्यास तुमच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर याचा गंभीर परिणाम होतो. ट्रॉमा हा नवा आणि जुना अशा दोन प्रकारचा असू शकतो. तर यामागे अनेक कारणं सुद्धा असू शकतात. पण या ट्रॉमामुळे व्यक्तीची संपूर्ण दिनचर्या ही बदलू शकते. त्यामुळे जाणून घेऊयात की ट्रॉमाचे प्रकार किती आहेत. सिंगल इन्सिडेंट ट्रॉमा. या प्रकारचा ट्रॉमा एकमेव चिंतित करणाऱ्या घटनेचा इशारा देतो, जसं की अपघात, हल्ला किंवा नैसर्गिक आपत्ती. कॉम्प्लेक्स ट्रॉमा. जेव्हा एखाद्या व्यक्तीस दीर्घकाळापर्यंत दुःखद अनुभव येतात तेव्हा त्या स्थितीला कॉम्प्लेक्स ट्रॉमा असं म्हणतात. यात बालपणापासूनच चुकीची वागणूक, हिंसाचार या संबंधित ट्रॉमा यांचा समावेश असू शकतो. डेव्हलपमेंट ट्रॉमा. हा ट्रॉमा जवळीक किंवा बालपणापासूनचा एखादा ट्रॉमा याचं मुख्य कारण असू शकतं. यात थेरपी आणि हिलिंगच्या माध्यमातून व्यक्तीच्या भावना, संबंध आणि सुरुवातीच्या दिवसांचा त्याच्यावर पडलेला प्रभाव जाणून घेण्याचा प्रयत्न केला जातो. आता या ट्रॉमावरती उपचार कसे करू शकतात तेही पाहूया. योगा आणि ध्यान. ट्रॉमामध्ये योगा आणि ध्यान करण्याचा प्रयत्न करायला हवा. यानं मन आणि हार्ट शांत होतं. परिणामी स्ट्रेसपासून दिलासा मिळतो. दुसरं म्हणजे आर्ट थेरपी. मनावर एखादा आघात झाल्यास तुम्ही आर्ट थेरपीची सुद्धा मदत घेऊ शकता. यात संगीत, नृत्य यांचा समावेश करायला हवा.